शिंदे गटाच्या गुलाबो गँगने म्हटलंय 1 तारखेला लक्ष्मी दर्शन, कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होतं याची दखल आयोगानं घ्यावी असं राऊत म्हणाले। शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलेलं आहे की आज 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे। ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे, कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं होतं की लक्ष्मी दर्शन 1 तारखेला सकाळी होणार। त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच आहे। मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी 10,000 15,000 मतामागे असं लक्ष्मी दर्शन सुरू आहे। सत्तेतल्या 3 पक्षांकडून प्रचारासाठी हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर होतोय असं संजय राऊत म्हणाले। तू मोठा की मी मोठा 3 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलं। तर या महायुतीमधील 3ही पक्ष यापुढे देखील एकत्र असतील असं फडणवीस म्हणाले। पालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते, ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले। एका नगरपालिकेसाठी 15-15, 20-20 कोटी रुपयाचं बजेट आहे। ही 3 पक्षातली स्पर्धा आहे। सत्तेतल्या नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय? आपापसात त्यांच्या मारामाऱ्या सोडून द्या, पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावे त्याला काही मर्यादाच राहिलेला नाही। याचं कारण 3 पक्षातली स्पर्धा, तू मोठा की मी मोठा। कुठला सर्वे मला माहिती नाही, पण एवढं मी सांगतो की या निवडणुकीमध्ये नंबर 1 चा पक्ष भाजप राहील। आमचे दोन्ही मित्र पक्ष जे आहेत ते त्याच्या खालोखाल राहतील आणि एकूणच या निवडणुकीमध्ये महायुतीतले जे 3ही पक्ष आहेत हे 3ही पक्ष या ठिकाणी एकूण ज्या काही निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांपैकी 70-75% जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील, हे 3ही पक्ष निवडून येतील हा माझा